मित्रांनो, लोहमार्ग मुंबई या ठिकाणचं जे ग्राउंड आहे ते सिंथेटिक असल्यामुळे त्या ठिकाणी स्पाइक शूज अलाउ केलेले आहेत. जरी हॉल तिकीटवरती लिहिलेलं असेल की स्पाइक शूज अलाउ नाहीत, तरी पण ज्या मुलांचं ग्राउंड हे मातीच्या ग्राउंडवरती आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ग्राउंडला जाताना स्पाइक शूज घेऊन जावा. त्यासोबत जे 6 mm खिळे असतात, नेल्स असतात, ते नक्की घेऊन जावा. मोठे नेल्स अलाउ नाहीत. आणि काही जिल्ह्यामध्ये मातीच्या ग्राउंडवरती स्पाइक शूज अलाउ केले जातील, काही ठिकाणी अलाउ केले जाणार नाहीत. तर मित्रांनो, असं पण होतं की सुरुवातीला ज्या मुलांचं ग्राउंड आहे त्या मुलांना स्पाइक शूज अलाउ केले जातात आणि त्यानंतर जसा 100 मीटरचा ट्रॅक खराब होत जातो त्यानंतरच्या विद्यार्थ्यांना स्पाइक शूज अलाउ केले जात नाहीत. असा पण प्रकार होतो मित्रांनो. कारण त्या खड्ड्यामध्ये जर कोणाचा पाय पडून जर त्या मुलाचा पाय लचकला किंवा तो मुलगा इंज्युर्ड झाला तर त्या मुलाचे 1.5-2 वर्ष हातातून वाया जाऊ नये म्हणून या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते शासनाला आणि त्या ठिकाणी काही कडक निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मुलांना तुम्ही कुठलंही कारण न देता तुम्ही 100 मीटरचे प्रॅक्टिस स्पाइक शूजवर पण करा, स्पाइक शूजचे नेल्स काढून पण करा आणि स्पोर्ट्स शूजवरती पण करा. या तिन्ही प्रकारे तुम्ही 100 मीटरची प्रॅक्टिस करा आणि या गोष्टीसाठी तुम्ही अगोदरच प्रिपेअर राहा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यावरती तुमच्याबरोबर काहीही झालं तरी तुमच्या मानसिकतेवरती परिणाम होणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर असणार. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. आणि भरती होणारा मुलगा मित्रांनो कुठल्याही गोष्टीचं कारण देत बसत नाही. भरती होणारा मुलगा हा ग्राउंडला कुठल्याही परिस्थितीत चांगले मार्क पाडतो आणि भरती होतो मित्रांनो. त्यामुळे अजिबात कारणं देत बसू नका. ज्यांनी यात 2-3 वर्ष भरपूर मेहनत केलेली आहे त्या मुलांना कुठल्याच गोष्टीची काळजी नसते. तो मुलगा 100% ग्राउंडला चांगले मार्क पाडतो म्हणजे पाडतोच मित्रांनो. त्यामुळे कारणं देत बसू नका. चांगली तयारी ठेवा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. जय महाराष्ट्र.